देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार. कदाचित भारताचे पंतप्रधान सुद्धा बदलतील. पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. तर इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली. एकनाथ शिंदेंनी अमित शहांना खिशात घातलंय. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. तर आंबेडकरांना जे वाटलं ते त्यांनी म्हटलं. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्यास त्यांना स्वातंत्र्य आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. तर महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री फडणवीस ठाम. तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेचा पक्षप्रमुख या ठिकाणी पक्षप्रमुख असेल. फडणवीसांचंही विधान. पुढे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता. अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांचं विधान. अजित पवारांच्या पुत्रानं गुन्हा केलाय. अजित पवारांनी आता रंगसफेदी करू नये. पुण्यातील जमीन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका. तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे. अनौपचारिक गप्पांदरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान. तर उदय सामंत, तटकरे आणि गोगावलेंशी चर्चा. लवकरच या संदर्भात निर्णय घेणार. अजित पवारांची माहिती. अजित पवारांकडून एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमचीही 2 पावलं पुढे असतील. आम्हाला सुद्धा वादविवाद करण्याची हौस नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. मलिकांसंदर्भात प्रत्येक पक्षाचा जो तो अधिकार, त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. मलिकांना होणाऱ्या भाजपच्या विरोधावर अनौपचारिक गप्पांच्या वेळी अजित पवारांचं वक्तव्य. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ठेवलं नाव. दरम्यान फडणवीस शिंदे पवार म्हणजे इनामिना डिका असल्याचीही जलील यांची टीका. बॉर्डर सिनेमातील पात्राचं उदाहरण देत जयंत पाटलांची सरकारवर टीका. बाकी सब ठीक है अशी सरकारची अवस्था. जयंत पाटलांचा टोला. बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालणार. अजित पवारांची विधानसभेत माहिती. बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यानंतर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले. 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण पीएचडी करतात. अजित पवारांचं विधान. तर इतरांना संधी मिळत नाही ही दादांची चिंता. बरोबर फडणवीसांकडून सुद्धा दुजोरा. नागपूर अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा हा मोर्चा पोलिसांनी अडवला. प्रशिक्षणानंतर रोजगार न दिल्यामुळे विद्यार्थी आक्रमक. मोर्चा आक्रमक झाल्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. मुख्यमंत्री प्रशिक्षण हा एक जुमला होता. एक युवा सरकारचा बदला घेईल. मुख्यमंत्री युवा कार्य आणि प्रशिक्षण योजनेअंतर्गत येणाऱ्या तरुण तरुणींना सरकारनं रोजगार न दिल्यामुळे वडेट्टीवारांची टीका. नागपुरात आंदोलन करणाऱ्या युवा कार्य प्रशिक्षणार्थींवर पोलिसांकडून लाठीचार्ज. लाठीचार्जचे महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटतील. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा. राज्यातील रस्ते मृत्यूचे सापळे बनलेत. शासन आपल्या दारी नाही तर यम आपल्या दारी म्हणावं लागेल. वडेट्टीवारांची सरकारवर टीका. तर गेल्या 3 वर्षांमध्ये राज्यात गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाल्याचाही आरोप. अंदमानमधील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचं नाव देणार. नागपुरात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पंतप्रधानांनी ठराव पास केल्याची फडणवीसांची माहिती. जनतेचं कल्याण आणि राज्याला पुढे नेणं हेच आमचं ध्येय. आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. आमचा पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष. महापालिका निवडणुकीमध्ये पुणेकर आम्हाला साथ देतील. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विश्वास व्यक्त. लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर मुली बेपत्ता होतात यावर फडणवीस शिंदे बोलत नाहीत. फक्त लाडकी बहीण आणि 1,500 रुपये हाच सरकारचा अजेंडा. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष ठेवून राज्यातील मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणावर योगेश कदमांचं वक्तव्य. तर 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतात. योगेश कदमांचं स्पष्टीकरण. मुंबईतनं दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर. गेल्या 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1,187 गुन्हे नोंद. महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं. मात्र जागा वाटपात अडचणी. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण. त्यामुळे महापौर कुणाचा आणि इतर पदांसंदर्भात काय याबाबतही महायुतीत तिढा कायम.
ठाणे महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा। ठाणे पालिकेमध्ये राष्ट्रवादीचे किमान 20 नगरसेवक विजयी होतील, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांचा दावा। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्यात। शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंची सेनेच्या आमदारांशी वन-टू-वन चर्चा। विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही या संदर्भात चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेला कामातनं उत्तर देण्याच्याही सूचना, सूत्रांची माहिती। पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार। आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल, तरुण चेहऱ्यांना संधी देणार, दंगेकरांची माहिती। पुणे पालिका स्वबळावर लढले तरी 168 जणांना तिकीट मिळतील। महायुती म्हणूनच निवडणूक लढणार, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर महायुती म्हणून गल्लत होणार नसल्याचीही चंद्रकांत पाटलांची माहिती। महापालिका वेगळे लढणार असं भाजप सांगत होतं, मात्र एकनाथ शिंदेंनी पुन्हा स्वतःची पॉवर काय हे दाखवून दिलंय। प्रकाश आंबेडकरांचा महायुतीवर निशाणा। संतोष देशमुखांचा एक आरोपी अजूनही सापडलेला नाही। आरोपीला मुद्दाम लपवलं जात आहे की आरोपीला काही झालंय, शशिकांत शिंदेंचा सवाल। तर एक आरोपी सापडत नाही हे सरकारचं अपयश असल्याचंही वक्तव्य। पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसाठी हालचाली। पुण्यामध्ये उद्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची सकाळी 11 वाजता बैठक। दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उद्या बैठक होणार। बॉम्बे नाही तर मुंबईच, महाराष्ट्र शासनाची भूमिका खूपच स्पष्ट। अनिल परबांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आशिष शेलार यांचं उत्तर। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या विधानावर आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण। अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर जास्त चर्चा झाली नाही। विदर्भामध्ये प्रश्नावर चर्चा व्हावी अशी मागणी अध्यक्षांना। सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तर बिबट्या नियंत्रणासाठी लष्कराची मदत घ्यावी, बिबट्यांची नसबंदी करावी, मुनगंटीवारांची मागणी। वेगळ्या विदर्भाच्या काँग्रेसच्या भूमिकेला आमची साथ नाही। वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांचं स्वप्नभंग होईल, राऊतांची टीका। आम्ही संजय राऊतांना फार महत्व देत नाही। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडताना आम्ही हायकमांडशी बोलू, वडेट्टीवारांची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। आम्ही जिथे बसतो तिथे हा बॉक्स नेमका कशाचा आहे, सभागृहात अनिल परबांनी व्यक्त केली शंका। तर आमच्या मोबाईलमधील डेटा या बॉक्समध्ये जाणार तर नाही ना, अनिल परबांचा सवाल। तर हा बॉक्स वायफायचा असल्याचं आशिष शेलार यांचं स्पष्टीकरण। नागपुरातील संघाच्या बौद्धिकाला अजित पवार जाणार नाहीत, तर आज होणाऱ्या बौद्धिकाला राष्ट्रवादीकडून कुणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती। शिंदे सेना नाही, शिवसेना बोलायचं, शंभूराज देसाई वरुण सरदेसाईंवर संतापले। तर फडणवीस 4 वेळा शिंदे सेना म्हणाले, त्यांनाही एकदा सांगा, वरुण सरदेसाईंचं उत्तर। मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्याची मनात खतखत, भाजप आमदार आशिष देशमुखांची टीका। मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा, असं मुनगंटीवारांनी म्हटलं होतं। नागपूरच्या शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचं अन्नत्याग आंदोलन। आंदोलनादरम्यान एका शिक्षकाची प्रकृती बिघडली, भोवळ आल्यामुळे शिक्षिका बेशुद्ध। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, मात्र 600 मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंचा आरोप। हैदराबादच्या राजमुंद्रीवरून दुसऱ्या कंटेनरमधून आणखी 350 झाडं नाशिकमध्ये, 15,000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागात लावली जाणार। कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटींचा निधी दिला, मग ख्रिसमसला सुद्धा 1,000 कोटी द्या, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका। पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप। तर पालखी मार्गाच्या भ्रष्टाचाराची सरकारनं चौकशी करावी, वडेट्टीवारांची मागणी। गोंदियामध्ये 3 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण। 3ही नक्षलवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य। यापूर्वी 11 नक्षलवाद्यांनी केलं होतं आत्मसमर्पण। गोंदिया जिल्ह्यातील नक्षल चळवळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर। साताऱ्याच्या सावरी गावामध्ये मुंबई क्राईम ब्रांचचा छापा, तर एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश, 7 आरोपींना या प्रकरणी अटक। सातारा ड्रग्ज प्रकरणी प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे येत आहे। दरम्यान प्रकाश शिंदेंसह आणखी काही नावं समोर येतील, अंधारेंचं वक्तव्य। तर साताऱ्यातील एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यावरून अंबादास दानवेंचा गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा। मुंबईतील पोलीस साताऱ्यामध्ये कारवाई करतात, सातारा पोलीस याबाबत गप्प कसे, असे प्रश्न उपस्थित करत गृहमंत्र्यांवर दानवेंचा निशाणा। साताऱ्यातील ड्रग्ज कारखाना प्रकरणामध्ये प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचा समावेश। दरम्यान सुषमा अंधारेंचा आरोप, एवढ्या मोठ्या कारखान्याला परवानगी मिळाली कशी, अंधारेंचा सवाल। नाशिकच्या डोंगराळेमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला महिन्याभराच्या आत फाशीची शिक्षा द्या, सुहास कांदेंनी विधानसभेत लक्षवेधी मांडत केली मागणी।
पालघरच्या जव्हारमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळ्याच्या प्रकरणी 111 कोटींचं बिल काढणाऱ्या कंत्राटदाराला कुणी संरक्षण दिलं? जयंत पाटलांचा सवाल. तर या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची जयंत पाटलांची मागणी. नवी मुंबईतील अनेक भूखंड खासगी विकासकांच्या घशात टाकण्याचं काम. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदेंचा आरोप. अनेक आरक्षित भूखंड एका बिल्डरला देण्यात आल्याचा शिंदेंचा आरोप. पडघ्यातील बोरिवलीमध्ये काही ठिकाणी ईडीनं मोठी कारवाई केली आहे. 9 कोटी 70 लाखांची मालमत्ता, 3 कोटी 70 लाखांची रक्कम जप्त, 6 कोटींचे सोन्या चांदीचे दागिने, काही मौल्यवान वस्तूही जप्त. रायगडच्या पेणमध्ये स्ट्रॉंग रूमचा उंदरानं दरवाजा उघडला. घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ. अचानक दार खुलं दिसल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण. नाशिकच्या इगतपुरी स्ट्रॉंग रूम बाहेर कडाक्याच्या थंडीतही पोलिसांचा खडा पहारा. दरम्यान मतदान यंत्रांच्या गुप्ततेसाठी या ठिकाणी सुरक्षेसाठी शेकोटी करत पहारा. परभणीच्या सोनपेठ स्ट्रॉंग रूमवर उमेदवारांच्या प्रतिनिधींचा शुकशुकाट. सीसीटीव्ही सहित सशस्त्र पोलीस सुरक्षा तैनात. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी स्ट्रॉंग रूमकडे पाठ फिरवली. गडचिरोलीतील दोन्ही स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्हीच्या नजरा. दरम्यान आता निवडणूक विभाग आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामधून स्ट्रॉंग रूमची पाहणी. पुण्यातील भोरमधील स्ट्रॉंग रूम बाहेर 10 दिवसांपासून पोलिसांचा चोख पहारा. स्ट्रॉंग रूमवर 16 सीसीटीव्हींची नजर. भंडाराच्या वैनगंगा पोलीस सभागृहातील स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त. उमेदवारांसह विविध पक्षांच्या प्रतिनिधींच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे स्ट्रॉंग रूमवर नजरा. वाशिमच्या रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा या 3 नगर परिषदांच्या स्ट्रॉंग रूम बाहेर कडक बंदोबस्त. मालेगाव नगरपंचायतीच्या स्ट्रॉंग रूम बाहेर सुद्धा पोलिसांकडून पहारा. तर बीडमध्ये नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम मधील सुरक्षा कंपाऊंडच्या पत्र्याची तटबंदी मजबूत. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 25 सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त तैनात. नाशिकच्या मनमाडमध्ये ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक. स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जामर बसवावा या मागणीसाठी ते आक्रमक. नाशिकच्या चांदवडमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर अपक्ष उमेदवारांचा कडा पहारा. दरम्यान राजाभाऊ अहिरे हे स्ट्रॉंग रूम बाहेर तळ ठोकून. तर नाशिकमधील डोंगराळमधील मुलीवरील अत्याचार आणि हत्ये प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, यासाठी सुहास खांदेंची विधानसभेत लक्षवेधी मांडत मागणी. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून महिला न्यायाधीशाची नेमणूक करा, अशी ही मागणी. छत्रपती संभाजीनगरात प्रभाग क्रमांक 15 मधून शिंदेंच्या आजी माजी आमदारांचं कुटुंब इच्छुक. गुलमंडीमधनं मुलाला किंवा कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची मागणी. पार्थ पवारांसह मुरलीधर मोहोळ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची मागणी. आम्ही जिथे बसतो तिथे हा बॉक्स नेमका कशाचा आहे? विधान परिषदेत अनिल परबांची शंका. तर आमच्या मोबाईलमधील डेटा या बॉक्समध्ये जाणार नाही ना, परबांचा सवाल. आज मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल. महाराष्ट्राची परंपरा, इतिहास डोळ्यासमोर ठेवून विमानतळ साकारण्याचं मी ध्येय ठेवलं होतं, ते पूर्ण करण्यात मला यश आलं. उदाहरण म्हणून कोल्हापूरचं विमानतळ पहा, ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती.